श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा असा होणार आहे आणि तो म्हणजेच काय तर बघा, व्यसनमुक्ती। बऱ्याच महिला सेवेकरी असतात किंवा इतर महिला सुद्धा असू द्या, तर बऱ्याच महिलांचा प्रश्न सुद्धा आलेला होता की ताई, व्यसनमुक्तीसाठी कोणती सेवा किंवा कोणता उपाय मी करावा की जेणेकरून माझ्या घरामधील जी समस्या आहे व्यसनाची, दारूचं व्यसन लागलेलं असेल किंवा दुसरे व्यसन म्हणा, तर असे व्यसन सुटण्यासाठी मी कोणती उपाय किंवा कोणती सेवा करू। तर ह्या बऱ्याच प्रकारच्या समस्या बऱ्याच लोकांच्या घरात असतात। बघा, कुठलंही व्यसन हे चांगलं नसतं आणि ते व्यसन जरी बघा एखाद्याला वाटतं की मी सोडावं व्यसन, पण ते सुटत नाही, यासाठी सुद्धा आपण उपाय बघणार आहोत। आणि जर एखादी व्यक्ती ऐकत नाहीये तर आपण कशा पद्धतीने हे देऊ शकतो किंवा कुठल्या वस्तू आपण करू शकतो, तर ही संपूर्ण माहिती होणार आहे। म्हणून सगळे म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण उपाय जाणून घ्या। तुम्हाला जो योग्य वाटेल तो उपाय करा आणि नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते। आणि पहिलं तर सांगेल बघा, व्यसन हे कुठलंही चांगलं नसतं, दारूचे व्यसन हे चांगलं नसतं। बरेच लोक घेत असतात, आपले मुलं बाळ, आपला संसार हा उद्ध्वस्त होत असतो, हे लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे। आपले बघा, बऱ्याच महिला सेवेकरी असतात, त्यांना वाटत असतं कुठेतरी वाटतं की आपण पण चांगलं जगावं, चांगलं राहावं, पण त्यांना दारू पिणारे जर नवरे भेटले तर त्यांना संसाराचा गाडा हा ओढावा लागतो आणि तो खूप खूप अवघड असतो असं मला तरी वाटतं। आणि स्वामींच्या मार्गात आल्यानंतर मला हे बोलणं योग्य नाही, पण तरी मी एक छोटासा इथे प्रयत्न करेल, कारण बऱ्याच महिलांचा प्रश्न होता व्यसनमुक्तीसाठी ताई काहीतरी उपाय असतील तर नक्कीच सांग। तर आज आपण सुरुवात करणार आहोत त्या विषयाला आणि नक्कीच करून बघा महिलांनो, तुम्हाला यश नक्कीच मिळेल, तुमचा सुद्धा संसार हा सुखाचा होईल। तर बघा, सगळ्यात पहिली जी सेवा आहे ते सांगणार आहेत, तर 2 सेवा आहेत त्या बघा। पहिली सेवा म्हणजेच कोणती बघा, कालभैरवांची सेवा करायची आहे। कालभैरव देवता हे खूप खूप गुणकारी असे असतात, जे मनापासून सेवा करतात त्यांच्या घरात नक्कीच मार्ग मोकळे होत असतात आणि म्हणून आपल्याला कालभैरवांची सेवा करायची आहे। आता कालभैरवांची सेवा कशावर करायची, तर बघा आपल्याला आंब्याची कोळ असते बघा, आंब्याची कोळमध्ये एक गठोळी निघते, त्याला काय म्हणतात मला माहिती नाही, आम्ही कोळच बोलतो, मध्ये जी निघते तिला। तर बघा, आंब्याची जी गुटली असते त्यामध्ये एक जो गिद्दू निघतो मधला, तो आपल्याला घ्यायचा आहे, तो सुकून घ्यायचा आहे। एकदम सुकवल्यानंतर त्याची पावडर बनवून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला बडीशेप असेल, बडीशेप थोडी टाका, ओवा आणि जिरं हे सुद्धा भाजून त्याची पावडर बनवून घ्या, थोडी थोडी त्यामध्ये टाकायची आहे। आणि टाकल्यानंतर हे 4ही वस्तू एकत्र करून घ्यायचं आहे। एकत्र सारख्या प्रमाणात घेतलं तरीही चालेल, एकत्र करून घ्या। एकत्र करून घेतल्यानंतर आपल्याला एका वाटीत ते ज्या वस्तू आहेत पावडर स्वरूपात त्या घ्यायच्या आहेत। त्या घेतल्यानंतर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी 4 ते 6चा कालावधी असतो, सकाळी आपण देवघरासमोर बसून ही जी वाटीत आपण पावडर घेतलेली आहे त्यामध्ये उजवा हात आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपल्याला कालभैरव अष्टक हे 11 वेळा म्हणायचं आहे। कालभैरव अष्टक म्हणायचं, पण मनात एक विश्वास ठेवायचा आहे की माझा नवरा जो आहे, तुम्ही स्वतः मनात विश्वास ठेवून म्हणायचं की कालभैरव देवतांना सांगायचं आधी की माझा संसार हा सुखाचा व्हावा, माझ्या नवऱ्याचं व्यसन सुटावं, म्हणून मी ही सेवा करत आहे, माझ्या घरात सुख समृद्धी नांदावी, माझा यामध्ये काही स्वार्थ नाही, तर यासाठी मी ही सेवा करत आहे। आणि ही सेवा तुम्ही करायची आहे। ही पावडर जी असते ती सांभाळून ठेवा, एका डब्यात ठेवून द्या आणि ती पावडर जी असते ती तुमच्या मिस्टरांना अगदी बघा, तुम्ही चहा जर केली तर चहामधून 1 चिमूटभर टाका किंवा पाण्यातून द्या, जेवणातून द्या। एखादीची जर इच्छा असेल, स्वतःहून इच्छा असेल व्यसन सोडायची, त्या व्यक्तीला सांगून तुम्ही जेवणातून वगैरे अशी पण दिली तरीही चालेल। तर तुम्ही या पद्धतीने ती जी पावडर असेल ती तुम्ही 2 टाईम किंवा 3 टाईम अशा पद्धतीने चिमूटभर एका दिवसाला द्यायची, तर या पद्धतीने तुम्ही देऊ शकतात। आता कालभैरवांची सेवा झाली, त्यांना विनंती नक्कीच मनापासून तुम्ही करायची आहे, तेव्हा आपल्याला त्याचा म्हणजे परिणाम बघायला मिळतो। दुसरी सेवा म्हणजेच कोणती, तर महाराजांचा तारक मंत्र। श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्राचं तीर्थ जे असतं ते खूप गुणकारी असतं, अमृततुल्य असतं ते, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। तर तुम्हाला सांगेल, हे तीर्थ आपण बनवायचं आहे। हे तीर्थ सुद्धा तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरच बनवायचं आहे। तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प करा, संकल्प करत असताना महाराजांना विनंती करावी की महाराज, माझा संसार सुखाचा व्हावा म्हणून मी ही सेवा करत आहे,
माझ्या नवऱ्याचं जे व्यसन आहे ते सुटावं यासाठी मी ही सेवा करत आहे. तुम्ही 21 दिवसाची किंवा 11 दिवसाची करत असणार तर ते तिथे संकल्पमध्ये म्हणावं आणि त्या पद्धतीने आपण हा संकल्प करून आपल्याला सेवा करायची आहे. मात्र ही सुद्धा तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरच करायची आहे. असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर देवी देवता हे जागे असतात आणि ते आपली हाक ऐकत असतात. म्हणून आपण जेवढ्या मनाने जी काही सेवा करणार आहोत ती ब्रह्ममुहूर्तावर करायची आहे. तारक मंत्राचं तीर्थ बनवायचं. 1 वेळा किंवा 11 वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणून तीर्थ बनवायचं. हे तीर्थ कसं बनवावं तो आपला व्हिडिओ आहे, तो नक्कीच बघा आणि त्या पद्धतीनेच तुम्ही बनवायचं आहे. तीर्थ बनवल्यानंतर हे तीर्थ प्राशन तुम्ही मिष्टांना करायचे. तुम्ही विभूती असेल, तारक मंत्राची विभूती पडते बघा. जेव्हा तारक मंत्र आपण म्हणत असतो, रक्षा पडत असते, अगरबत्ती लावलेली असते तिची, ती रक्षा सुद्धा तुम्ही त्यांनी ऐकलं, त्यांना म्हणजे तुमचं ऐकत असेल की मला व्यसन सोडायचे, त्यांची पण इच्छा असेल तर त्यांना रक्षा लावा. पाण्यातून तुम्ही रक्षा द्या, या पद्धतीने करा. जर स्वतः कपाळी लावत नसतील तर पाण्यातून द्या किंवा जेवण तुम्ही देणार आहे तेव्हा अगदी किंचित थोडी रक्षा टाका. या पद्धतीने करायचे. ही सुद्धा सेवा तुम्ही करू शकतात. आता पुढचा उपाय जे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. ते उपाय कसे करावे बघा. तर आपल्याला ओवा, बडीशेप आणि ओवा, बडीशेप, जिरं जे आहे ह्या तिघीही वस्तू घ्यायच्या आहेत. ह्या सम प्रमाणात तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि ह्या घेऊन तुम्हाला बघा भाजून घ्यायच्या. सम प्रमाणात म्हणजे बघा तर 2 चमचे बडीशेप, 2 चमचे ओवा आणि 2 चमचे जिरं घ्या. हे तुम्हाला भाजून घ्या. पूड जी असते पावडर बनवून घ्या आणि ही पावडर जी असते ती पावडर तुम्ही त्यांना चहामधून द्या. अर्धा चमचा द्या. ज्यांची इच्छा असेल तर त्यांना नक्कीच म्हणजे देऊ शकता तुम्ही. जास्त 1-1 चम्मच टाकून ही चहा दिली तरी सुद्धा चालेल किंवा मग अर्धा चमचा द्या. त्यांना कळणार नाही अशा स्वरूपात तुम्ही ही पावडरचा यूज करायचा आहे आणि चहामधून दिलेली अतिउत्तम ठरत असते म्हणून चहामधून द्या आणि याचा सुद्धा परिणाम छान पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल. बघा लिंबू असतो, 1 लिंबू घ्या. त्या लिंबाचे 2 भाग करा आणि लिंबूमध्ये जेवढे मावतील तेवढ्या लवंगा ज्या असतात त्या खोचून ठेवा. लवंग ज्या असतात ते जी दांडी असते ती खोचायची आहे लवंगांमध्ये आणि ह्या लवंगा ज्या असतात त्यांचा वापर आपल्याला करायचा आहे. आता लवंगा ज्या असतात त्या आपण जेव्हा जेव्हा आपल्याला लागतील तशा पद्धतीने आपण बघा चहा जो असतो तो 2 वेळ घेत असतात. तर आपण काय करायची, लवंग त्यांनी खाल्ली तर अतिउत्तम. ज्यांना व्यसन स्वतःहून सोडायचं आहे त्यांना तुम्ही लवंग देऊ शकतात खाण्यासाठी. पण ज्यांना माहिती नाही, अन्न माहिती उपाय तुम्हाला करायचा असेल, हा उपाय करायचा असेल तर ती लवंग तुम्ही लिंबूमधून काढून घ्या आणि काढल्यानंतर ती कुटून घ्या आणि ती चहामधून ती पावडर तुम्ही टाकून दिली तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकतात. दुसराच म्हणजे पुढचा उपाय असा की बघा जर तुमचे मिस्टर पीत असतील म्हणजे दारू पीत असतील तर त्यांची बाटली जर तुमच्या घरात असेल तर ती बाटली तुम्हाला घ्यायची आहे. ती बाटली घेतल्यानंतर जिथे कुणाचा वावर नसेल अशा ठिकाणी, जे जात येत नसतील असा रस्ता बघा तुम्ही, त्या रस्त्यावर कुणी वापरत नसेल असा रस्ता बघून तिथे तुम्ही त्या बाटली इतकाच खड्डा तुम्हाला खोदायचा आहे आणि खोदून तिथे बाटली तुम्हाला गाडायची आहे. आता ही बाटली गाडत असताना मनात आपण महाराजांचं नामस्मरण करावं आणि एक मनात ठेवायचं, ती बाटली खोदून तिथे टाकत असताना परमात्म्याला सांगायचं की ज्या पद्धतीने मी ही बाटली गाडत आहे त्या पद्धतीने माझ्या नवऱ्याच्या आयुष्यामधील जे व्यसन आहे ते सुद्धा अशाच पद्धतीने मी गाडत आहे इथे, असं सांगावं. आता खड्डा खणण्यासाठी किंवा रस्ता नसेल तर तुमचं जर घर असेल, घराच्या आजूबाजूला जागा असेल, मागच्या बाजूला जागा असेल घराच्या मागे, तर तिथे सुद्धा तुम्ही खड्डा खोदून ही बाटली गाडू शकतात आणि असं आपल्याला म्हणायचं आहे, मनात असा विचार आणायचा आहे. या पद्धतीने हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकतात. आता पुढचा उपाय म्हणजेच बघा 1 वाटी ओवा घ्यायचा आहे. 1 वाटी ओवांसाठी तुम्हाला 8 वाटी पाणी घ्यायचं आहे. आता हे पाणी म्हणजे काढ्यासारखं आपल्याला बनवायचं आहे. तुम्हाला जर जास्त ओवा घ्यायचे असतील, 2 वाटीचं करायचं असेल तर मग 8 वाटी पाणी न घेता 16 वाटी पाणी घ्यायचं आहे. या पद्धतीने करा. पण सुरुवातीला तुम्हाला सांगेल 1 वाटी तुम्ही पाणी ओवा घ्या आणि त्यासाठी 8 वाटी पाणी घ्यायचं आहे. हे तुम्हाला जे असेल ते काढा आपण बनवतो बघा त्या पद्धतीने उकळायचं आहे. म्हणजे उकळून आपल्याला 2 वाटी पाणी येईल या पद्धतीने उकळायचं आहे. आणि हे जे पाणी येणार आहे हे पाणी तुम्हाला दिवसभरामध्ये 3 वेळा आपल्याला द्यायचं आहे आपल्या मिस्टरांना, हे लक्षात ठेवा. या पद्धतीने तुम्ही कशाच्याही बहाणे त्यांना देऊ शकतात, तुम्ही सांगू नका. आता ज्यांना व्यसन सोडायचे परत मी सांगेल त्यांना देऊ शकतात, पण ज्यांना व्यसन सोडायचे असं आपल्या मनात आहे पण त्यांना समजू द्यायचं नाही तर तुम्ही काढा सांगा कुठलाही त्यांचं दुखणं असेल काहीतरी असेल त्यावरती उपाय म्हणून सांगा आणि या पद्धतीने मी काढा बनवलेला आहे तुमच्यासाठी, त्या पद्धतीने द्या.
कारण काय सांगू का, या वस्तू वापरल्याने जी इच्छाशक्ती असते, जी माणसांच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये जी इच्छाशक्ती असते व्यसनाची, दारू पिण्याची असू द्या किंवा दुसऱ्या व्यसनांची सुद्धा, तर ती इच्छाशक्ती कमी होत चालते. म्हणून या वस्तू वापरल्या जातात. तर बघा, या वस्तू वापरल्याने त्यांची इच्छा जर कमी होत असेल, प्यायची जी इच्छा असेल किंवा कुठल्याही व्यसनाची कमी होत असेल इच्छा, तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल तसं, तर तुम्ही हा जो उपाय आहेत किंवा हे ज्या सेवा आहेत ह्या तुम्ही करू शकतात. अजून एक मी इथे सांगेल बघा, बांबूचं झाड जर असेल तुमच्या घराजवळ, तर बांबूच्या झाडाचे पानं असतात, ते पानं तुम्ही घेऊन या. पानं आपल्याला मिक्सरमधून किंवा कुटून घ्या, त्याचा रस काढायचा आहे. तर बांबूचा जो पानांचा रस असेल हा तुम्ही दिवसभरामध्ये 2 वेळा द्यायचा आहे. तुम्ही जेवणामधून द्या, चहामधून द्या, कशातूनही द्या. 2 किंवा 3 थेंब द्यायचे आहेत, या पद्धतीने देऊ शकतात आणि 2दा द्यायचं आहे. तर बघा, या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या, ज्या सेवा 2 सांगितल्या त्या आणि उपाय, हे उपाय केल्याने तर बघा तुम्हाला सांगेल 15 दिवस तरी करा. 15 दिवसानंतर तुम्हाला रिझल्ट दिसायला लागेल. तुम्ही म्हणाल की 1 दिवस मी ताई केला आणि काही फरक पडला नाही, काही होत नाही, असं कराल तर नाही. कुठल्याही गोष्टीला म्हणजे त्यांच्या शरीरात जायला आता 10 वर्षापासून, कोणाला 15 वर्षापासून ज्या सवयी आहेत लागलेल्या व्यसनाच्या, त्या सुटायला सुद्धा वेळ लागेल. तर म्हणून बघा, त्यांच्या मेंदू जो असतो, मेंदूवर काम होणं किंवा शरीरात काम होण्यासाठी एवढा कालावधी तर लागेल. तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने गुपचूप करू शकतात किंवा सांगून करू शकतात. काही लोकांच्या इच्छा असतात सोडायच्या, पण ती होत नाही. सोडेल पण इच्छा सुटत नाही, अशा सुद्धा होत असतात. तर नक्कीच तुम्ही करू शकतात. 15 दिवसानंतर बघा तुम्हाला वाटत आहे की थोडा बदल वाटत आहे त्यांच्यामध्ये, किंवा व्यसन कमी होत आहे किंवा कमी घेत आहेत, बरं वाटत आहे, तर नक्कीच तुम्हाला सांगेल हे उपाय जे आहेत तुम्ही कंटिन्यू करा, तरी सुद्धा चालेल. ज्या सेवा तुम्हाला सांगितल्या त्या सुद्धा तुम्ही करू शकतात. बघा, या सेवा केल्याने, उपाय केल्याने 100% रिझल्ट मिळतो का नाही मिळतो ते पुढे आहे आपला रिझल्ट. पण मनाचे जे विचार असतात की माझा नवरा जो आहे, माझ्या नवऱ्याचं हे व्यसन सुटणारच आहे, त्यासाठी मी हा उपाय करत आहे, हे तुम्ही मनात ठेवा आणि त्या पद्धतीने उपाय करा. नक्कीच एक दिवस 100% तुमच्या मिस्टरांचं व्यसन सुटेल. न करण्यापेक्षा करून बघायला काय हरकत आहे. जर व्यसन सुटत असेल तर नक्कीच करून बघा, असं सांगेल. बऱ्याच माता बहिणी जे आहेत त्यांचे संसार हे सुखाचे होत, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करेल. नक्कीच एकतरी उपाय तुमच्या कामी येईल असं मी इथे समजेल आणि इथेच थांबते. चला मग, सांगितलेली माहिती ती महाराजांच्या चरणी अर्पण करते. इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.